प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात। काही कारणास्तव मी कालचा भाग तुम्हाला प्रदर्शित करू शकले नाही, पण काल त्यांनी विशेष काही दाखवलेलं नाहीये। आता रमाकांतला अटक झाली आणि आता राहिली आहे ती गौतमी। आता ही इरा पण खूप छान बरी झाली आहे आणि तिच्या परीक्षेसाठी ती अभ्यास करते। आता आरवला भेटायला येते ती, कारण आरव आणि अंकिता आता शुद्धीवर आलेत। इरा आरवला बघून खूप भावुक होते आणि त्याला म्हणते की दादा, मला तुझी खूप आठवण येते रे, तू चल ना लवकर घरी। आता आरव तिला म्हणतो की हो ग इरा, मला पण तुझी आठवण येते। आता इरा अंकिताच्याही डोक्यावरनं हात फिरवत तिच्या तब्येतीची चौकशी करते। बरी आहेस ना अंकिता तू? अंकिता अशी डोळ्याने होकार कळवते। मग आता आरव या इराला खूप छान सांगतो की इरा, आता परीक्षा आली आहे, छान अभ्यास कर, ऑलरेडी तुझा अभ्यास खूप बुडलाय। खरं तर आरवमध्ये त्राण पण नाहीये बोलायचा, तरी तो बोलतोय इराशी। आता इरा म्हणते हो दादा, मी ऑलरेडी अभ्यास करायला लागले। ते ऐकून आरवला खूप आनंद होतो। आरव म्हणतो इरा, खूप अभ्यास कर, खूप मोठी डॉक्टर हो। मला तर आता यावर्षी परीक्षा नाही देता येणार, मला नाही वाटत असं मी परीक्षेला बसू शकेल माझ्या तब्येतीमुळे। पण बयोचं ऐक हं इरा, बयोला त्रास देऊ नकोस, तिने खूप काही केलंय ग आपल्यासाठी। आता बयो म्हणते आरव दादा, काहीतरीच काय रे तुझं? आरव म्हणतो नाही बयो, मला बोलू दे इराशी। अगं इरा, बयोने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला इथवर आणलंय ग। अगं तिने खूप काही केलंय तुझ्यासाठी। इरा, बयोचं ऐक आणि ती सांगेल तसं कर, तिने तुझ्यासाठी खूप एफर्ट्स घेतले। बयोचे खूप उपकार आहेत ग आपल्यावर। आता इरा म्हणते हो दादा, मला सगळं माहिती आहे। आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ही बिचारी सुमन काहीतरी करत असते स्वयंपाक, तर आता गौतमी तिथे येऊन उगाचच तिला अरेरावी करायला लागते। ए सुमन, चल कॉफी कर माझ्यासाठी। सुमन म्हणत असते माझ्या हातातलं काम झालं की तुला कॉफी देते, पण आता गौतमी म्हणते तुला कळत नाही का, मला आत्ताच्या आत्ता कॉफी दे। आता सुमन म्हणते काय ग वहिनी, देते ना तुला नंतर, एवढी काय चिडचिड करतेस? गौतमी म्हणते आत्ताच्या आत्ता कॉफी दे मला, तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं? मग सुमन म्हणते हळू आवाजात बोललंस ना तरी कळेल मला वहिनी। मग आता ही गौतमी म्हणते तुझा नवरा जेलमध्ये गेल्यापासून तुझा आवाज फारच वाढला ग सुमन, तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिला वाईट वाटलं असतं नवरा जेलमध्ये गेलाय म्हणून। सुमन म्हणते अगं वहिनी, वाईट वाटायला नवरा त्याच गुणाचा पाहिजे ग, मग वाईट वाटतं बायकोला। त्यांची जागा जिथे होती ना तिथेच गेले ते, बरं झालं त्यांना जेल झाली। आणि कसं आहे ना माझी वहिनी, वाईट कर्माची शिक्षा सगळ्यांनाच मिळते। आता गौतमी विचार करायला लागते, तेव्हा सुमन म्हणते तू काय एवढा विचार करतेस ग वहिनी या गोष्टीचा? हा, आलं माझ्या लक्षात, आता कळतंय, माझा नवरा जेलमध्ये गेला याचं वाईट तुलाच वाटलं असेल ना, कारण तो तुझ्यासाठीच काम करत होता ना, तू सांगितलं होतं का पावडरचं काम करायला? आता गौतमी चिडते तिच्यावर आणि म्हणते सुमन, लायकीत राहायचं, वाटेल ते बोलायचं नाही मला। सुमन म्हणते खरं बोललं तर झोंबलं का ग तुला माझी वहिनी? तू जर आवाज चढवून बोललीस तर तू बरोबर आहेस, असं होत नाही, मला सगळं माहिती आहे, पण मला प्रश्न पडला, माझा नवरा एकटा कसं काय गेला जेलमध्ये? मग आता गौतमी म्हणते तुला म्हणायचंय काय? मग सुमन म्हणते सांगितलेल्या माणसाला पण जेलमध्ये टाकायला हवं ना, म्हणजे काम सांगणारा जेलमध्ये जायला हवा। म्हणजे ही गौतमीकडे रुख करून बोलते। मग आता गौतमी तिला म्हणते कानाखाली हाणायला सुमन मी तुला काय म्हणायचंय? हिराला ड्रग्ज द्यायला मी सांगितलं होतं का रमाकांत भाऊजीला? मग आता लगेच सुमन म्हणते मी कशाला काही बोलू माझी वहिनी, अगं तूच बोलते तुझ्या तोंडाने, म्हणतात ना चोराच्या मनात चांदणं, तसं चाललंय तुझं। अगं आपल्याला जरी काही माहिती नसलं ना तरी रवळनाथ सगळं बघतो वरून, अगं रवळनाथाच्या भीतीने तरी जरा चांगली वागायला शिक। पण आता गौतमी तिच्या हातातले तांदूळ अशी जोरात भिरकवते राग आणि आता तिच्याकडे रागाने बघायला लागते। आता सुमन पण तिच्याकडे रागाने बघते, पण आता गौतमीची तगमक वाढली आहे। गौतमी विचार करते आता तर सुमन पण मला वाटेल तसं बोलायला लागली आहे। आता मी काय करू? त्या रमाकांतने जर तोंड उघडलं ना तर मी संपले। शुभंकरला जर कळलं की मी इराला ड्रग्ज देण्यासाठी रमाकांत भाऊजीची मदत केली होती तर, आणि त्या बयोने सुद्धा शुभंकरला सांगितलं तर, नाही, मला नाही वाटत शुभंकर या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवेल, पण ठेवला तर अरे देवा, आता मी काय करू? आता गौतमीची चांगलीच वाट लागली आहे, गौतमीच्या भाषेत सांगायला झालं तर। काय ना प्रेक्षकांनो, थोडेच भाग शिल्लक आहेत या मालिकेचे। आता ही मालिका आपला निरोप घेणारच आहे। आता मलाही नेमकं माहित नाही कधी घेणार आहे, मला असं कळलं होतं की शनिवारी घेणार आहे, आता या का त्यात ते नेमकं कळलं नाही। आता शुभंकर आले, आरवची चौकशी करता येते आणि आरव सांगतो की मी आता बरा आहे। मग आता शुभंकर बयो आणि इराला म्हणतात एक्झाम जवळ आली आहे, तुम्ही तयारी करा आता, आणि इरा तुला कष्ट करावे लागणार आहेत ना खूप। इरा तुझा खूप बॅकलॉग राहिलाय, आणि आता आरव बेटा तुला यावर्षी नाही जमलं तरी तू पुढच्या वर्षी नक्की परीक्षा देशील। आरव तुम्हाला डॉक्टर म्हणून लवकरच जॉईन करेल।
बयो म्हणते हो बाबा, आम्हाला खात्री आहे आमचा आरव दादा आम्हाला नक्की जॉईन करेल. आता शुभंकर म्हणतात बघ आरव, तुझ्यावर केवढा कॉन्फिडन्स आहे तुझ्या दोघी बहिणींचा. आता या दोघी जणी छान स्माईल करतात. शुभंकर म्हणतात बयो, आता इराला घरी घेऊन जा, अभ्यासाला बसव हं. आता ही बयो अंकिताचा आणि आरवचा निरोप घेते आणि त्या दोघांना म्हणते आरव अंकिता तुम्ही लवकर बरे व्हा आणि आपण मिळून सगळेजण आता अभ्यास करूयात. आणि आता या दोघी तिथून निघून जातात. इरा आता खूप गोड हसते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता या दोघी घरी यायला निघाल्या. तिकडे गौतमी विचार करत असते आता काय करू, त्या रमाकांत भाऊजींना जाऊन भेटू का, कसं करू, आता शुभंकरला पटेल का खरंच मी हे केलंय ते. आता ही बयो ना, मला काय करू आता या बयोचं, मी हा विषय कसा बंद करू, नाहीतर माझ्या अंगाशी येईल सगळं. आता तेवढ्यात गौतमीला कुठल्या तरी एका व्यक्तीचा फोन आलाय. गौतमी म्हणते कोण बोलतंय. मग आता तो तिकडनं इसम म्हणतो की मी बोलतोय मॅडम, ओळखलं का. अहो तुम्ही सांगितलेली डिलिव्हरी मी दवाखान्यात केली आहे. गौतमी म्हणते कसली डिलिव्हरी, काय बोलताय तुम्ही. आणि आता तो माणूस म्हणतो अहो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे डिलिव्हरी केली आहे आम्ही, आता पेमेंट द्या आमचं. गौतमी म्हणते कसलं पेमेंट, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. आता तो माणूस म्हणतो अहो मॅडम तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय बोलताय. अहो रमाकांत साहेबांनी सांगितलं होतं आम्हाला दवाखान्यात आपल्या नकली औषधांची डिलिव्हरी द्यायला, त्याचंच पेमेंट मागतोय मी. तुम्ही सांगितलंय म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आम्ही पोहोचवली आहे डिलिव्हरी. गौतमी ते ऐकते आणि फोन कट करून टाकते. तिच्या अडचणीमध्ये आता आणखीन वाढ होत चालली आहे. आता काय प्रेक्षकांनो, गौतमीला शिक्षा होणार आणि मालिका आपला निरोप घेणार. बयो मोठी डॉक्टर होणार, इरा मोठी डॉक्टर होणार. पण आता जे जे काय दाखवत आहेत ते शेवटचं बघत राहा. आता गौतमी खूप रेस्टलेस फील करते. तेवढ्यात इरा येते तिथे आणि गौतमीला सांगते की ती आरवला भेटली आहे, आरव दादा चांगला आहे आणि मी खूप खुश आहे आरव दादाला भेटून. गौतमी म्हणते हो ना, ॲक्सिडेंटच खूप मेजर होता ना आरवचा, बरं झालं तू शुद्धीवर आला. इरा मी पण आरवला भेटून येईल हां. इरा म्हणते हो मम्मा, खरंच मी पण जा तू भेटायला. मग आता गौतमी म्हणते इरा आता तू आराम कर. इरा म्हणते मम्मा खूप आराम झालाय माझा, आता माझी परीक्षा आहे, मला छान अभ्यास करायचा आणि डॉक्टर व्हायचं आहे. बयो आहे ना मला मदत करायला, मी खूप मोठी सक्सेसफुल डॉक्टर होणार आहे. गौतमी खुश होऊन म्हणते हो बाळा, तू खरंच मोठी डॉक्टर होणार. या सगळ्यामध्ये खरंच तुला बयोने खूप मदत केली आहे. अरे वा, गौतमी अचानक बयोबद्दल चांगली बोलायला लागली आहे. गौतमी म्हणते बेटा बयो सोबतच राहा कायम, ती अभ्यास करून घेईल हा तुझा. बेटा मन लावून अभ्यास कर आणि आरव दादाची काळजी करू नको, मी आणि बाबा आहोत ना त्याला सांभाळायला. मग आता इरा म्हणते हो मम्मा. मग आता गौतमी म्हणते बयो खरं तर तूच माझ्या इराला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलंयस. इतक्या लवकर ती इतक्या ठामपणे मला डॉक्टर व्हायचे असं सांगते. मला असं कधी वाटलं नव्हतं ग असं होईल म्हणून. आता बयोबद्दल गौतमी कृतज्ञता व्यक्त करते. तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालंय बयो. आत्तापर्यंत तू जशी तिच्यासोबत होतीस तशीच इथून पुढे सुद्धा राहा, तिचा अभ्यास करून घे हं बयो. आता बयो हो ठीक आहे असं म्हणते. ते गौतमी पुढे म्हणते मला माझ्या इराला डॉक्टर झालेलं बघायचंय, आता तुम्ही दोघी जणी जा, मी इथे गप्पाच मारत बसेल तुमच्याशी असं म्हणून आता गौतमी त्यांना त्यांच्या खोलीत पाठवून देते. पण गौतमीला प्रचंड टेन्शन आलंय, आता काय करू, कसं करू आणि कुठे जाऊ. बयो आणि इरा आता दोघी जणी अभ्यासाला लागल्यात. बयो आता इराला म्हणते इरा मी तुझ्यासाठी छान टाइम टेबल करते हां, वेळ वाया घालू नकोस, तोंडावर आली आहे परीक्षा. आता ती पुस्तकं कलेक्ट करत असते तेव्हा इरा खूप भावूक होते आणि हा सीन खूप सुंदर दाखवला आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आता ही इरा पटकन बयोला बिलगते आणि म्हणते बयो आय एम व्हेरी सॉरी, मला तुझ्याशी बोलू दे, मला तुझ्याशी भरभरून मनमोकळेपणाने आज तुझ्याशी बोलायचं आहे. मी तुला खूप हर्ट केलं ना गं बयो आत्तापर्यंत, खरंच आय एम व्हेरी सॉरी, मी तुला आत्तापर्यंत फार दुखावलं आहे. आजचा हा दिवस आहे ना तो फक्त आणि फक्त मी तुझ्यामुळे बघते बयो. बयो म्हणते अगं इरा काय बोलतेस तू. इरा म्हणते बोलू दे मला बयो, पहिल्यांदा मी बरोबर बोलते ग. अगं मी खूप खूप आभारी आहे, म्हणजे देवाने मला तुझ्यासारखी एवढी चांगली लव्हिंग केअरिंग सिस्टर पाठवली माझ्या आयुष्यामध्ये. खरंच मी आभारी आहे देवाची, म्हणजे माझ्या आईने पण माझ्यासाठी कधीच काही केलं नाही, एवढं तू माझ्यासाठी केलंयस ग आत्तापर्यंत. किती अपमान केला ग बयो मी तुझा, तरीसुद्धा तू माझ्यासाठी सतत कष्ट घेत राहिलीस, माझ्यासाठी बरंच काही करत राहिलीस ग. म्हणजे तुझे सगळे प्रयत्न बाजूला राहिले आणि त्यासाठी तर कोणाचीच तुलनाच होऊ शकत नाही ग. खूप मोठा त्याग केलायस तू माझ्या आनंदासाठी. अगं मला कळालंय बयो, तू माझ्यासाठी विशालला सोडून दिलंयस, तुझं पहिलं प्रेम तू नाकारलंयस. बयो असं का केलंस तू, विशालला नाही का म्हणालीस तू. मला माहिती आहे तू माझ्या हट्टामुळे विशालला
नाही म्हणालीस, माझ्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तू विशालला नाही म्हणालीस. विशाल आणि तू दोघे जण कधीच एक नाही झालात. तू त्याचं प्रेम नाकारलंस बयो, फक्त माझ्यासाठी ना. बयो आता तो विषय टाळत म्हणते, अगं काही नाही ग इरा, तसं काही म्हणतेस तू. आता बयो पुन्हा तिथे खाली बसते विषय टाळायसाठी. मग आता इरा म्हणते, अगं काय ग बयो, अगं वेडी होते मी, आत्ता कुठे हळूहळू मला शहाणपण यायला लागलंय. अगं बयो, मी किती अपमान केलाय ग तुझा, खूप हर्ट केलंय मी तुला. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मला झिडकारून आत्तापर्यंत निघून पण गेलं असतं ग. मी तुला एवढं दुखावून सुद्धा तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ड्रग रॅकेटमधनं तू मला वाचवलंस, मला नवीन आयुष्य दिलंस. त्या सगळ्या वाईट सवयीतून सुद्धा तू मला बरं केलंस ग बयो. मी कोण होते, काय करत होते, मला काहीच माहिती नव्हतं ग. तू माझी काळजी घेऊन मला नीट केलंस. किती प्रयत्न करतेस तू बयो माझ्यासाठी. आता मला डॉक्टर व्हायचे म्हणून तू किती प्रयत्न करतेस. आजकालच्या जगात कोण करतं ग कोणासाठी एवढं. बयो तुला आठवतंय, मी तुला प्रत्येक वेळेला बोलत होते की तू आलीस आणि माझे नाते तुझ्यासोबत मी शेअर केले, तुझ्यामुळे माझी वाट लागली. पण नाही ग बयो, असं नव्हतं ग कधी. मी चुकीचे होते. मला आज कळलंय, तू आल्यामुळेच मी योग्य मार्गावर आहे. मी माझं स्वप्न आज पूर्ण करते ते तुझ्यामुळे. आपण खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवला बयो. अगं मी माझ्याच दुःखामध्ये आणि माझ्याच इगोमध्ये एवढी गुरफटलेली होते की मी तुझ्याबद्दल कधीच विचार करू शकले नाही ग. अगं नात्यांचं काय, मी म्हणाले होते तुला की नाती मला शेअर करावी लागली. पण मला सांग, नात्यांना शेअर केलं तर आपण आणखीन आनंदी होऊ ना. आपण त्या नात्यांना वस्तू समजत असतो बयो, पण ती नाती सगळ्यांसाठी असतात बयो आणि आपल्यासाठी असतात. हे मला कधी कळलंच नाही का. मी तुझा खूप अपमान केला, खूप चुकत गेले मी. मला डॉक्टर तर बनायचंच आहे बयो, पण त्याआधी चांगलं माणूस व्हायचंय, अगदी तुझ्यासारखं. बयो आता तिला जवळ घेत म्हणते, इरा तू खूप चांगली आहेस, तुझं अस्तित्व तुझ्याकडे आहे इरा. अगं माझ्यासारखी बनायच्या नादात तू तुझं अस्तित्व विसरू नकोस. तू सुद्धा खूप चांगली आहेस इरा. फक्त तू तुझ्यातल्या चांगुलपणा दूर लोटला होतास एवढंच. अगं तू त्या चांगुलपणाला जवळ कर, तुला आणखीन छान जमेल सगळं. आणि थँक्यू बोलण्यासारखं मी काही खूप मोठं केलेलं नाही आहे. मी फक्त आपल्या दोघींची आणि सगळ्यांची नाती जपली आहे. झालं गेलं विसरून जा आणि आता नव्याने आयुष्याला सुरुवात कर. हं, देवाकडे प्रार्थना कर. आता आपल्याला जोमाने पुढचं आयुष्य जगायचे. तू इथे बस बरं, मी तुला डॉक्टरचा कोट घालते. आता तिने तो डॉक्टरचा एप्रन घातलाय इराला आणि आता इरा अशी डॉक्टर झालेली बघून बयोला खूप भारी वाटतंय. बयो म्हणते, आता कशी शोभतेस डॉक्टर इरा शुभंकर देवचाके. आता इरा लवकरच तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करणार आहेस. अगं तुझी स्वप्न बोलतील की मला हिच्याच पारड्यात पडायचं आहे आणि हिचं भविष्य मला सुंदर करायचं आहे. आता इरा म्हणते, हो ग बयो, नक्कीच नक्कीच. मीच नाही, आपण दोघी सुद्धा डॉक्टर होणार आहोत. आपण दोघी आपलं आणि आपल्या बाबाचं स्वप्न पूर्ण करू. आणि आता दोघी बहिणी अशा एकमेकींना जवळ घेतात प्रेक्षकांनो. आणि हॅप्पी एंडिंग झालेलं आहे. म्हणजे आज काही शेवटचा भाग नाही आहे. उद्याच्या भागात अजून तुम्ही बघणार आहात की गौतमीला अरेस्ट करायला जमदाडे आली आहे आणि अरेस्ट वॉरंट घेऊन आली आहे की या बाईने खोट्या म्हणजे नकली औषधांचा व्यवसाय केलाय. हे जमदाडेला कळलंय, कुठून कळलंय, काय कळलंय, आता ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल. आजचा भाग असा होता, कसा वाटला कळवा. आणि प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग आवडल्यास लाईक करा. नवीन वर्षात ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले माझे, त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नंतरचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.